नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक गोलंदाज कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे चंद्रा. या कथेचा पुढील 12वा भाग. गोलंदाजाने बेल वाजवल्यानंतर काही क्षणातच केशवने दार उघडले. त्यानं आपल्या पाहुण्याला ताबडतोब ओळखले आणि आत घेतले. त्यावेळीही त्यानं गोलंदाजाचं प्रेमाने स्वागत केलं. पूर्वी एकदा गोलंदाजानं केशवला संकटातून वाचवलं होतं. इतकंच नव्हे तर त्याचे प्राण वाचवले होते. केशव, तुझ्या घरात आणखीन कोण आहे काय? आत प्रवेश करीतच गोलंदाजाने विचारलं. नाही, फक्त आम्हीच आहोत, केशव म्हणाला. मुलं झोपली आहेत. मला थोडं काम होतं, नाहीतर मीही यावेळी झोपेत असतो. पण तू जखमी झालायस असं दिसतंय. डॉक्टरकडे गेला होता का? केशव, मी ठीक आहे, गोलंदाज म्हणाला. पण हे बघ, कोणीतरी मला फोन करणार आहे. मी तुझा पत्ता दिलाय. मी इथेच बसतो. माझं पोट भरलेलं आहे. मी नुकताच एका मित्राबरोबर फराळ केलेला आहे. हवं असल्यास तू मला काहीतरी प्यायला दे. केशवने त्याला बसायला सांगून त्याच्यासाठी एक खास पेय तयार करायला घेतला. गोलंदाजाने ते पेय घेतलं आणि केशवबरोबर गप्पा गोष्टी करू लागला. पण त्याची नजर घड्याळावर होती. चंद्राने त्याला निरोप देऊन 2 तास झाले होते. टेलिफोनची घंटा वाजली. केशव उठला, पण गोलंदाजाने त्याला खाली बसण्यास सांगितले आणि स्वतःहून उठून रिसिव्हर कानाला लावला. तो तिचाच फोन होता. गोलंदाज, मी चंद्रा, ती म्हणाली. पण तिने आपली ओळख करून देण्याचं काही कारण नव्हतं. होय, काय बातमी आहे? मी अद्याप त्याच्याशी संपर्क साधू शकलेले नाही. मी नेहमीच्या सर्व ठिकाणी त्याचा शोध घेतला आणि अद्यापही करत आहे. तो कुठेही नाही. पण त्यांना माझ्या अनेक निरोपांपैकी एखादा तरी निरोप मिळेल आणि तेच माझ्याबरोबर संपर्क साधतील. मी रात्रभर जागणार आहे. पण तुम्ही कुठे असाल? मी याच ठिकाणी राहीन. तुम्ही विश्रांती घेणार नाही का? जर उद्या 10 वाजेपर्यंत बडाबाबू सापडला नाही तर मला कायमची विश्रांती मिळणार आहे, तो म्हणाला. त्यानं रिसिव्हर बाजूला ठेवताच केशव म्हणाला. गोलंदाज, तुझ्यासाठी वरच्या मजल्यावरचा बिछाना तयार आहे. तू थोडी विश्रांती का घेत नाहीस? पण टेलिफोन आला तर? मला ते समजेल. अगदी लहानशा आवाजानेही मी जागा होतो. तू चिंता करू नको. टेलिफोनची घंटा वाजताच मी तुला हाक मारतो. गोलंदाज घुटमाळला. तो अतिशय थकला होता आणि उरलेली शक्ती जागरणाने नाहीशी करण्यात अर्थ नव्हता. चंद्राकडून काही माहिती मिळेपर्यंत तो काहीच करू शकत नव्हता. केशवनं त्याला जबरदस्तीनेच वरच्या मजल्यावर नेले. त्यानं फक्त कोट काढला आणि तो तसाच केशवच्या पलंगावर पडला. पण पलंगाला पाठ लागताच त्याला गाढ झोपेने घेरले. तो जागा झाला तेव्हा सर्व कलकत्ता शहर सूर्यप्रकाशात नाहत होता आणि जवळच केशव उभा होता. टेलिफोन आलाय, केशव म्हणाला. गोलंदाजानं मान हलवत घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजण्याचा सुमार होता. तो उठला आणि धावतच खाली गेला. काही तास गाढ झोप झाल्यामुळे त्याला बरं वाटत होतं. तुझे बोलणे संपले की न्याहेरी तयार आहे, केशव म्हणाला. गोलंदाज हसला आणि त्याने रिसिव्हर कानाला लावला. कोण आहे? तुम्ही विश्रांती घेतली याबद्दल मला आनंद होतोय, ती म्हणाली. मी ते तुमच्या आवाजावरून ओळखलं. हो, मी आता चांगला ताजातवाना झालो आहे. तू मला हवी असलेली माहिती सांग. तुम्ही 10 वाजता कॉर्नवॉलिस स्ट्रीटच्या कोपऱ्यावर नॅशनल बँकेजवळ येऊ शकाल का? मला वाटतं तुम्हाला जे हवं आहे ते तिथे सापडेल. मी तिथे हजर असेन. पोलिसांची शोधाशोध चालू असल्यामुळे मला ती मोटर सोडून द्यावी लागली. तुम्ही मला काही निराळं साधन मिळवू देऊ शकाल का? मी ते पाहतो. तर मग गोलंदाज, मी तुमचा निरोप घेते, ती हळूच म्हणाली. तो स्वयंपाकघरात गेला तेव्हा केशवने ब्रेकफास्टची तयारी ठेवली होती. खाद्यपदार्थांचा खमंग सुवास सुटला होता. गोलंदाज त्या पदार्थावर तुटून पडला. त्याला सडकून भूक लागली होती. त्यानंतर गोलंदाजानं डाव्या हातानं दाढी केली. थंड पाण्याने स्नान केलं. त्यानंतर त्याला बरं वाटत होतं. आणि नंतर त्याला पूर्वी अचानक भेटलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला व त्याला 9:15 वाजता एका ठराविक ठिकाणी यायला सांगितलं. एवढे काम उरकल्यानंतर त्यानं काही वेळ विश्रांती घेतली, पण तो योग्य वेळी केशवचा निरोप घेऊन बाहेर पडला. ठरलेल्या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हर रामलिंगम त्याची वाट पाहत होता. साहेब, कोणी पाहण्यापूर्वी तुम्ही आत बसा. या खेपेला कुठं जायचंय? नॅशनल बँक. अरे बापरे, तुम्ही एकटेच ती बँक कशी काय लुटणार? ड्रायव्हरने मोटर सुरू करत विचारलं.
ते अद्याप मी ठरवलेलं नाही. ड्रायव्हरची थोडी निराशा झाली, पण तो म्हणाला, साहेब, मी तुम्हाला शक्य तितकी मदत करीन. गेल्या रात्री तुम्ही आणखी एका राक्षसाला ठार केलं असं मी ऐकलं. तो चाचा रेहमानला उद्देशून बोलत होता हे गोलंदाजानं ओळखलं, पण तो काही बोलला नाही. बरोबर 10 वाजण्याच्या सुमारास टॅक्सी नॅशनल बँकेजवळ पोहोचली. साहेब, आता काय? ड्रायव्हरने विचारलं. तू बँकेच्या प्रवेशद्वारापासून शक्य तितक्या जवळ टॅक्सी उभी कर. मी थोडा वेळ टॅक्सीतच थांबेन. पण जर मी बाहेर पडलो तर तू जागा सोडू नकोस आणि इंजिन मात्र चालू ठेव. पळ काढण्याची तयारी ठेव. आपल्याबरोबर आणखीन एक उतारू असेल, पण बाकीचे मी तुला नंतर सांगेन. ठीक आहे, ड्रायव्हर म्हणाला. नंतर त्याला एक कल्पना सुचली आणि त्यानं आपल्या मांडीवर थाप मारली. अरेच्छा, मला वाटलं होतं की तुम्ही बँक लुटणार आहात, पण तुमची ही नवी कल्पना त्याहून चांगली दिसते. कोणती कल्पना? साहेब, तुम्ही मला 2 वेळा फसवू शकणार नाहीत. तुम्ही मनमोहन बाबूंना पळवणार आहात. ते बरोबर 10 वाजता इथे येतात. अरे बापरे, संध्याकाळच्या पत्रात केवढी खळबळ माजेल. गोलंदाजानं टॅक्सी ड्रायव्हर रामलिंगमच्या मदतीने बँकेच्या गव्हर्नरला पळवलं. मोठी गंमत होईल साहेब. गोलंदाज हसला. त्यानं ड्रायव्हरच्या गोड स्वप्नाचा भंग न करण्याचं ठरवलं. गोलंदाज टॅक्सीत बसून राहिला होता. बँकेचं महाद्वार बंद होतं. बरोबर 10 वाजता ते दार उघडलं गेलं आणि त्याबरोबर त्यानं रस्ता ओलांडणाऱ्या गिरीश बाबूंना बघितलं. क्षणभर तो सर्व काही विसरला. त्यानं टॅक्सीतून उडी घेतली आणि तो त्वरेने रस्ता ओलांडून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. वृद्ध गिरीश बाबू दचकून मागे वळले. गोलंदाजाला पाहताच त्यांची नजर विस्फारित झाली. कोण, गोलंदाज? ते आश्चर्याने म्हणाले. होय, पण गिरीश बाबू, तुम्ही गेला होतात कुठे? तुला माझी चिठ्ठी नाही मिळाली? मी ती टेबलवरच ठेवली होती. नाही, गेल्या रात्री असं काही घडलं की त्यामुळे मला तुमची चिठ्ठी नाही मिळाली. तुम्ही माझ्या टॅक्सीत बसा. रस्त्यावर उभं राहण्याची गरज नाही. त्यानं गिरीश बाबूंचा हात पकडला आणि त्यांना ओढीतच टॅक्सीकडे नेले. गोलंदाज याच माणसाला पळवणार असं वाटून रामलिंगमने टॅक्सी सुरू करण्याची तयारी केली, पण गोलंदाजाने त्याला थांबायला सांगितलं. गिरीश बाबू, तुम्ही होतात तरी कुठे? अरे, मी रांचीला गेलो होतो. मला काही तातडीच्या कामासाठी एका माणसाला भेटायचं होतं. तू बाहेर गेल्यानंतर मला त्याचा फोन मिळाला, त्यामुळे तुला ते कळवता आलं नाही. मी विमानाने गेलो आणि परत आलो. तुम्ही हॉटेलात गेला नव्हतात ना? गोलंदाजाने विचारलं. नाही, माझ्याजवळचे सगळे पैसे संपले म्हणून मी प्रथम बँकेत जाण्याचं ठरवलं होतं, ते म्हणाले. तुम्हाला गेल्या रात्री रांचीला जावं लागलं हे तुमचं सुदैव म्हणायचं, आणि तुमच्याजवळचे पैसे संपले ही दुसरी सुदैवाची गोष्ट. गिरीश बाबू, कोणीतरी आपला विश्वासघात केलाय. मी रात्री जेव्हा हॉटेलात गेलो तेव्हा तिथे पोलिसांनी गरडा घातला होता. आता सुद्धा तुमची वाट पाहत तिथे पोलीस बसले असतील. पोलीस? पण त्यांना कसं काय? ते नाही माहिती मला, गोलंदाज मध्येच म्हणाला. ते बडाबाबूचं काम असेल. अलीकडे मी त्याला बराच त्रास दिलाय. त्याचे बदमाश लोक माझा बंदोबस्त करू शकले नाहीत म्हणून त्याने पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं असावं. पण आपल्याला त्याबद्दल विचार करायचा नाही. गिरीश बाबू, कोलकात्यातून तुम्हाला अदृश्य झालं पाहिजे. पण तुझं काय? गोलंदाज किंचित हसून म्हणाला. 1,00,000 रुपये पदरात पाडून घेण्यासाठी मला आणखीन काही वेळ थांबावं लागणार आहे. तुम्ही दिलेल्या 6 जणांच्या यादीतील मला आतापर्यंत फक्त 5च मिळालेत. अद्याप 6वा मिळालेला नाही. नंतर त्यानं काय घडलं ते सर्व थोडक्यात सांगितलं. त्यानं चंद्राची हकीकत सांगितली तेव्हा तर ते थक्क झाले. गेल्या रात्री तुझी भलतीच धावपळ झाली तर? गिरीश बाबू म्हणाले. हो, पण आता फार थोडं काम शिल्लक आहे. बिचाऱ्या मुकेशना मात्र वाटत असणार की मी कलकत्ता सोडून फरारी झालो. आणि बडाबाबू येथे 10 वाजेपर्यंत येईल असं तुला चंद्रानं सांगितलं? नाही, तसं तिने सांगितलं नाही. मी येथे 10 वाजता थांबावे असं ती म्हणाली. ती बडाबाबूचा शोध करीत आहे, त्या अर्थी तिला काही माहिती असावी अशी मला आशा वाटते. ही तुझी हकीकत विलक्षण आहे, गिरीश बाबू म्हणाले. त्या मुलीबद्दल तुझं काय मत आहे? गोलंदाज खांदे उडवत म्हणाला. मी अद्याप तिच्याबद्दलचे मत बनवलेलं नाही. बडाबाबू जर पकडला गेला तर त्याला काय वाटेल याचा मी विचार करत आहे, गिरीश बाबू म्हणाले. त्यानं तयार केलेली अजब योजना, त्याच्याच विश्वासातली एक पोरगी एका साहसी माणसाच्या प्रेमात फसली म्हणून कोसळली, पण अद्याप तिने त्याचा विश्वासघात केला नाही. गिरीश बाबू काही क्षण गप्प राहिले. नंतर म्हणाले. तू तुझे काम योग्य प्रकारे बजावलेस. मी दिलेल्या 6 नावांपैकी तू 5 गाठलेस. थोड्या अवधीत तू चमत्कार घडवलास. बड्या बाबूचं नाव तू स्वतः त्या यादीत घातलंयस.
जर त्याला पकडण्यात तुला अपयश मिळालं आणि जर तुला आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे असं वाटतं तर तू मुकेशकडे जाशील. मी तुला थांबवू शकणार नाही. पण मी जाहीर केलेले बक्षीस तू स्वीकारले पाहिजेस. तू आल्यापासून मी 1,00,000 रुपयाची रक्कम वेगळ्या खात्यात ठेवली आहे. मी ती 1,00,000 रुपयाची रक्कम तुला आता देणार आहे. ते पैसे कदाचित तुझ्या उपयोगी पडतील. गोलंदाज घुटमळला. गिरीश बाबू त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. गोलंदाज, तुला माझं म्हणणं नाकारता येणार नाही, ते आग्रहाने म्हणाले. ते माझे पैसे आहेत आणि ते तसेच तुझे पण आहेत. तू ते पैसे घेतले पाहिजेस. ठीक आहे, पण तुम्ही त्या प्रमाणात मला पैसे द्या. मी तुमची कामगिरी पूर्णपणे यशस्वी केली नाही. ते ठरवणार मी आहे, गिरीश बाबू हसून म्हणाले आणि ते टॅक्सीतून उतरू लागले. गोलंदाज खिन्न बनला होता. त्या वृद्धाच्या सत्याग्रहामुळे त्याला ते पैसे घ्यावे लागणार होते. त्यानं गिरीश बाबूंच्या यादीतील 5 जणांना ठार केले होते, म्हणजे प्रत्येक खुनाबद्दल त्याला 20,000 रुपये मिळणार होते. तो भाडोत्री खुनी ठरणार होता. गिरीश बाबू बँकेकडे वळले होते आणि त्या क्षणी पाठीमागून एक टॅक्सी आली आणि ती गोलंदाजाच्या टॅक्सी पुढे उभी राहिली. दार उघडलं आणि एक तरुणी बाहेर पडली. ती चंद्रा होती. गोलंदाजाने तिला पाहताच आपल्या टॅक्सीतून बाहेर उडी घेतली. पण त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की चंद्रा आपल्याकडे पाहत नसून गिरीश बाबूंकडे पाहत आहे. त्यावेळी त्याला काय वाटलं याची कोणीही योग्य कल्पना करू शकणार नाही. काही बोलण्याची आवश्यकताच नव्हती. एकही प्रश्न विचारण्याची किंवा उत्तर देण्याची गरज नव्हती. चंद्रानं अद्याप त्याला पाहिलंही नव्हतं, पण तिच्या नजरेतून भाव दिसत नसतानाही त्यानं ते सत्य ओळखलं. अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होत होते आणि त्यांची चांगलीच उत्तरं मिळत होती. पोलिसांना कोणी कळवलं आणि त्याचा तो पत्ता एकाच माणसाला माहिती होता. यादीतला शेवटचा माणूस रांची येथे गेला होता आणि गिरीश बाबू आता इथूनच त्याला त्याच बँकेत चालले होते. त्यांचे एकंदर 6 भागीदार होते आणि त्यांना ठार करण्यासाठी त्यांनी त्याला 1,00,000 रुपये देऊ केले होते. त्यांच्या मुलांचा बदमाशांनी खून केला हे अर्थातच थोतांड होते. अरे देवा, मी किती मूर्ख आहे. एका क्षणात सर्व काही त्याच्या लक्षात आले. धीरेन, मोरा, पापू, चाचा, रहमान आणि कपूर ठार झाले होते. उरलेल्या 6व्याला बहुधा गेल्या रात्री त्यांनी ठार केलं असणार. 3 वर्षाची सारी कामे आता त्यांनाच मिळणार. 70,00,000 रुपये आणि गोलंदाजाला ठार करण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. त्याला जिवंत पाहून त्यांना कितीतरी धक्का बसला असणार. तो मेला नाही तर निदान पोलिसांच्या अटकेत तरी असायला हवा होता. गिरीश बाबू बँकेच्या पायऱ्या चढू लागले आणि त्याचवेळी चंद्रानं गोलंदाजाला पाहिले आणि तिने त्याच्याकडे येण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गिरीश बाबूंनी मान वळवली. त्यांनी चंद्राला पाहिलं आणि गोलंदाजाला पाहिलं. त्यांच्या चर्येवरील संभावितपणाचा बुरखा फाटला होता. त्यांच्यात पडलेला फरक एकदम हिडीस होता. चंद्राकडे पाहताना त्यांच्या डोळ्यातून मूर्तिमंत द्वेष ओसांडत होता आणि त्यांचा हात आपल्या खिशाकडे सरकत होता. गोलंदाजाचाही उजवा हात विद्युत गतीने आपल्या खिशाकडे गेला. उजव्या हाताला झटका बसल्यामुळे त्याला असह्य वेदना झाल्या. त्यानं डाव्या हातानं डाव्या खिशातील पिस्तूल काढले, पण त्यापूर्वीच गिरीश बाबूंनी 2 गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी त्याच्या कानाजवळून गुणगुणत पुढे गेली आणि त्याचवेळी गोलंदाजानं आपलं पिस्तूल झाडलं. गिरीश बाबूंचं पिस्तूल खाली पडलं होतं. त्यांच्या उजव्या हाताच्या चिंधड्या उडाल्या होत्या. गोलंदाजानं पुढे धाव घेतली. गोळीबारामुळे त्या ठिकाणी भलतीच गडबड उडली होती. ती गर्दीची वेळ होती आणि पादचारी सैरावैरा धावत सुटले होते. मोटारी थांबल्या आणि स्त्रिया मुले किंचाळत होती. गोलंदाजाने धावत जाऊन बेशुद्ध पडलेल्या गिरीश बाबूंना उचलले आणि एखादे बोचके फेकावे त्याप्रमाणे त्यांना रामलिंगमच्या टॅक्सीत फेकले आणि तो चंद्राकडे धावला. ती त्या दुसऱ्या टॅक्सीला टेकून उभी होती. तिनं आपला एक हात छातीवर दाबून धरला होता. गिरीश बाबूंची दुसरी गोळी तिच्या हृदयात होती. गोलंदाजाने फुलाप्रमाणे तिला अलगद उचलले आणि तो तिच्यासह टॅक्सीत बसला आणि रामलिंगमने टॅक्सी सुरू केली. साहेब, कुठे जायचं? त्यानं विचारलं आणि गोलंदाजाने मुकेशच्या घरचा पत्ता सांगितला. रामलिंगम कमालीचा हुशार होता. त्यानं त्या गर्दीतून वाट काढत टॅक्सी बाहेर काढली. पाठीमागे पोलिसांच्या शिट्ट्यांचा आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज होता. गोलंदाजाची नजर त्यानं आपल्या मांडीवर घेतलेल्या चंद्राच्या सुंदर चर्येकडे खेळून राहिली होती. आता माझी चिंता करू नका, मी तुम्हाला आणखीन काही त्रास देणार नाही, ती म्हणाली. भलतेच बोलू नकोस, जखम विशेष काही गंभीर नाही, तो म्हणाला. पण आपण खोटे बोलतो ते त्याला माहिती होते. नाही गोलंदाज, मी आता काही क्षणाची सोबती आहे. मानलेल्या पित्याच्या हातून मृत्यू आला ही वाईट गोष्ट नाही. मी जगण्यात तरी काय अर्थ होता? तुम्ही विवाहित आहात. आता आता माझं एकदा चुंबन घ्या, शेवटचं चुंबन.
त्यानं तिचे चुंबन घेतले. त्याच्या डोळ्यावाटे ओघळणाऱ्या अश्रूंनी तिचं तोंड भिजलं होतं. गोलंदाज आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी इतका रडला नव्हता. ती त्याच्याकडे पाहून हसली. मोठ्या कष्टानं आपला एक हात उंचवून तिनं तो त्याच्या गालावरून फिरवला आणि म्हणाली, "नमस्ते गोलंदाज." तिने डोळे मिटले ते कायमचेच. गोलंदाजाला आपण कुठे जात आहोत हे समजत नव्हतं. अश्रूमुळे त्याला आजूबाजूचं काही दिसत नव्हतं. नंतर त्याला शुद्धीवर येणाऱ्या गिरीशबाबूंची धडपड ऐकू आली. त्यानं त्यांना पायाखाली दाबून ठेवलं होतं. "गोलंदाज, तू माझ्यासाठी काहीच करू शकणार नाहीस? मला जगायचंय. मी तुला अर्धी रक्कम 35 लाख रुपये देतो. हवे तर 50 लाख रुपये देतो." "मूर्खा, तू जे काही केलंयस त्याची भरपाई दुनियेतील साऱ्या पैशाने होणार नाही," गोलंदाज म्हणाला. "मग तू माझं काय करणार आहेस तरी काय?" "राक्षसा, मी तुला तर फासावर चढवणार आहे." मुकेशच्या दारासमोर मोटर उभी राहताच गोलंदाज खाली उतरला आणि रामलिंगमला म्हणाला, "या माणसाच्या छातीवर उभा राहा. याला जाऊ देऊ नकोस." गोलंदाज घरात शिरला. त्याला पाहताच मुकेश उभा राहिला. समोरच्या घड्याळाकडे त्याने पाहिलं. बरोबर 10:30 वाजले होते. गोलंदाजाने जवळचे पिस्तूल त्याच्या स्वाधीन केले आणि म्हणाला, "मुकेश, मी माझा शब्द राखलाय. आता माझं कलकत्त्यातील काम संपलं." मुकेशनं आपलं पिस्तूल खिशात घातलं आणि विचारलं, "तू बडाबाबू नाही आणलास? तो बाहेरच्या टॅक्सीत आहे." मुकेशच्या मुद्रेवर समाधान पसरलं. तो धावतच बाहेर गेला. त्याला पाहताच रामलिंगम बाजूला सरकला आणि बाहेर पडण्याची धडपड करणारे गिरीशबाबू मुकेशच्या अंगावर कोसळले. मुकेशने ताबडतोब त्याच्या हातात बेड्या घातल्या, पण नंतर त्याला मोटारीत आणखीन काही दिसले. तो एकदम दचकला. "गोलंदाज, हे काय?" त्यानं विचारलं. त्याला उत्तर मिळालं नाही. त्यानं मान वळवली, पण गोलंदाज दिसला नाही. तो अदृश्य झाला होता. बडाबाबू फासावर चढला त्या दिवशी मुकेश ऑफिसात येताच पोलीस कमिशनर निर्मलचंद्रांनी त्याला एक पत्र दिलं. ते मुंबईच्या CID ऑफिसातून कमिशनरांना पाठवण्यात आलं होतं आणि त्यात लिहिलं होतं, "आम्ही तुम्हाला पूर्वी गोलंदाजाबद्दल कळवलं होतं, पण आमच्या माहितीप्रमाणे तो आता मुंबईत आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला त्याच्या संबंधी चिंता करण्याचं काही कारण नाही." त्या पत्राखाली CID सुपरिटेंडंट मोराररावांची सही होती. ते पत्र वाचून मुकेशला आश्चर्य वाटलं नाही. अवघ्या 4 दिवसाच्या अवधीत कलकत्त्यातील सर्व प्रमुख बदमाशांचा नायनाट करून गोलंदाज निघून गेला होता हे त्याला माहीत होतं. त्याचा हात त्याच्या खिशातील पिस्तुलाकडे गेला आणि त्या पिस्तुलाचा स्पर्श होताच अनेक आठवणींसह गोलंदाज त्याच्या नजरेसमोर उभा राहिला. मरीन ड्राईव्हवरील गोलंदाजाच्या जागेत तो आणि प्रतिभा बोलत बसली होती. "तुम्ही मला कलकत्त्यात काय घडलं ते सांगितलंच नाहीत. त्या ठिकाणी जे काही घडलं ते सर्व मलाच समजलं नाही," तो म्हणाला. त्याच्या आयुष्यात घडलेले चंद्राचे प्रकरण अविस्मरणीय असे होते. त्यानं तिच्याबद्दल कोणालाही, अगदी प्रतिभेलाही काही सांगितलं नाही. पण चंद्राची सुंदर मूर्ती आताही त्याच्या नजरेसमोर उभी होती. बिचारी चंद्रा. आपल्या डोळ्यात तरंगणारे अश्रू प्रतिभेला दिसू नयेत म्हणून गोलंदाज सिगरेटची राख झटकण्याच्या निमित्ताने खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. आजही पौर्णिमा होती. चंद्र जागेवर होता. तारकाही होत्या. पण चंद्रा